12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत। आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक वरती प्रॉब्लेम्स आपण आज सुरू करणार आहोत। एक्झाम्पल नंबर 1 हा आपण आज सॉल्व करणार आहोत। त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिलेली आहे। तर कुठल्या अकाउंट्सला जाणार आहे प्रत्येक अकाउंट्स याच्याबद्दल सुद्धा माहिती का असणे तुम्हाला मार्किंग करून तुम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल ओपनिंग स्टॉक असेल तर ट्रेडिंग अकाउंट टी असं सर्व प्रकारची मार्किंग सिस्टीम का असणार तुम्हाला करून ग्रुपला पाठवलं जाणार आहे। त्यानंतर तुम्ही काय असणार की ते ग्रुपमध्ये पाठवलेले जे एक्झाम्पल असेल ते एक्झाम्पल बघून काय असणार की तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि प्रॉब्लेमचा जो आन्सर असेल तुम्हाला आन्सर काय असणार की लेक्चर बघून तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे। तर आता अशा पद्धतीने प्रॉब्लेम नंबर 1 आपण आज सुरू करणार आहोत। सुरू करायच्या आधी सगळ्यात मेन काय असणार की तुम्हाला कालच्या लेक्चर्स मध्ये अकाउंट्स बद्दल माहिती आणि ॲडजस्टमेंटची माहिती सांगितलेलं आहे। ते लेक्चर्स बघूनच काय असणार की तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करा। तर अशा पद्धतीने आज आपण हे प्रॉब्लेम्स सुरू करतोय। आपण पहिलं जे आहे पार्टनरांची नाव आहेत सोनल आणि मीनल, हे दोन पार्टनर्स आहेत। यांचा कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये। याचा अर्थ काय असेल की प्रॉफिट शेअरिंग रेशो दिली नसेल तर पार्टनरांचा रेशो किती असेल इक्वल असणार आहे। त्यानंतर माहिती आहे ट्रायल बॅलन्सची माहिती दिलेली आहे। पहिला आहे ओपनिंग स्टॉक, तर तुम्हाला माहितीच आहे की कुठे घेतो आपण, पण हे सॉल्व करायच्या आधी आणखी एक महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना असेल तर बघा इथं अकाउंट्स काढलेले आहेत। तर हेडिंग दिलेलं आहे इन दी बुक्स ऑफ सोनल आणि मीनल दिलेलं आहे। त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019। त्यानंतर हे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट एकत्रच काढलेलं आहे, जे आपण 11वीला सुद्धा सेम काढलेलं होतं एकत्र। त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलेला आहे, त्यानंतर बॅलन्स शीट काढलेलं आहे। असं टोटल 4 अकाउंट्स आपल्याला काढायचे आहेत। तर काही इन्फॉर्मेशन बघा मी आधीच लिहिलेला आहे। ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे आधीच, परचेज लेस रिटर्न्स आधीच लिहिलेला आहे। त्यानंतर बाय सेल्स लेस रिटर्न्स हे आधीच लिहिलेलं आहे। बाय क्लोजिंग स्टॉक हे आधीच लिहिलेलं आहे। त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन हे सुद्धा मी आधीच लिहिलेलं आहे। त्यानंतर कॅपिटल अकाउंट मध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाउन हे सुद्धा आधीच लिहिलेलं आहे। त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये प्रॉब्लेम मध्ये असणारे जे पार्टनर्स आहेत त्यांचे नाव आहे सोनल आणि मीनल, हे सुद्धा इन्फॉर्मेशन मी आधीच लिहिलेलं आहे। तर सांगायचं काय आहे की आपण एक्झाम्पल सॉल्व करायच्या आधीच काय असणार की आपण काही इन्फॉर्मेशन आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये आधीच लिहायचं आहे। तर हे सर्व प्रकारची माहिती तुम्हाला यात सांगितलेलं आहे। तर एवढे इन्फॉर्मेशन काय असेल की तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला लिहिणं हे गरजेचं आहे। फक्त काय असेल की काय म्हणतो आपण इथं पार्टनरांची नावं काय असणार की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगळे असणार आहे। ते मात्र काय असणार तुम्ही लक्षात ठेवून काय असणार की ते प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जे पार्टनर्स असणार आहेत त्यांचंच फक्त नाव इथं लिहायचं आहे। तर अशा पद्धतीने काय असणार की हे फॉर्मॅट्स आहेत। ह्या फॉर्मॅट मध्ये आपण इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम सुरू व्हायच्या आधीच लिहिलेला आहे। तर ते प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काय असणार की तुम्ही सॉल्व करायच्या आधी हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे। 11वीला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं, तिथं पण सेम तुम्हाला रिपीट करतोय की ते इन्फॉर्मेशन कंपल्सरी एक्झाम्पल सुरू व्हायच्या आधी लिहायचं आहे। तर एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत। पहिला आहे ओपनिंग स्टॉक जे आहे आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो। ओपनिंग स्टॉक किती आहे 18,000 रुपये, 18,000 रुपीज आहे। पुढे घेतो आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत। त्यानंतर कॅश इन हँड असेटला घेतो आपण, कॅश इन हँड असेटला आपण घेणार आहोत। किती अमाउंट आहे कॅश इन हँड 2,400 रुपये अमाउंट आहे। त्यानंतर डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतो। डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किती 900 रुपये अमाउंट आहे। त्यानंतर अमाउंट आहे सॅलरीज
अमाऊंट आहे कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. सॅलरीज अमाऊंट किती आहे मग 1300 रुपये आहे. त्याखाली ॲडजस्टमेंट आहे मग 1300 प्लस ॲड करतो आपण आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी खाली ॲडजस्टमेंट किती आहे मग 700 रुपये अमाऊंट आहे. ह्या दोन्हीचं एकत्र काय करतो आपण आउटस्टँडिंग सॅलरी आणि सॅलरी हे दोन्ही एकत्र ऍड करून काय असणार की आपण आउटला घ्यायचा आहे किती 2000 रुपीस अमाऊंट येतो. तर ॲडजस्टमेंट म्हटल्यानंतर आपण दोन इफेक्ट देणार आहोत. तर या 700 रुपीचा दुसरा इफेक्ट येणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण आउटस्टँडिंग सॅलरी किती 700 रुपये आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने काय असणार की ॲडजस्टमेंटचा आपण दोन ट्रीटमेंट इथं दिलेला आहे. एक ऍड केलं आपण आणि दुसरं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण आउटस्टँडिंग सॅलरी घेतलेला आहे. पुढे आहे लँड अँड बिल्डिंग असं म्हणतो आपण फिक्स्ड असेट आहे. लँड अँड बिल्डिंग कुठे घेतो आपण बॅलन्स शीटला घेतो आपण लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग्स किती अमाऊंट 50,000 रुपये अमाऊंट आहे. इनरला घेतो आपण कारण की फिक्स्ड असेट काय असतं डेप्रिसिएशन असतं. फिक्स्ड असेटला डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेशन करतो आपण. तेव्हा डेप्रिसिएशन नंतर आपण काढायचं आहे म्हणजे हे ट्रायल बॅलन्स पूर्ण माहिती ट्रान्सफर केल्यानंतर आपण डेप्रिसिएशन काढायचं आहे. पुढे काय फर्निचर आहे. फर्निचरला सुद्धा काय असणार आहे अमाऊंट आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे बघा 18,000 रुपये आहे 18,000. त्याकडे सुद्धा काय येणार आहे डेप्रिसिएशन आपण मायनस करायचं आहे. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी आहे. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट आहे प्लांट अँड मशिनरीची 22,000 रुपये आहे. त्यातून सुद्धा आपण डेप्रिसिएशन मायनस करायचं आहे. डेप्रिसिएशन आपण मायनस करणार आहोत. त्यानंतर अमाऊंट आहे इंटरेस्ट पेड म्हणजे काय असणार आहे इंटरेस्ट पेड हा काय असणार आहे एक्सपेन्सेस आहे. पुढे येतो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. इंटरेस्ट पेड किती 850 रुपये अमाऊंट आहे. त्यानंतर आहे बॅड डेट टू बॅड डेट. हे कुठले असणार आहेत बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सला दिल्यामुळे हे ओल्ड बॅड डेट्स आहे. तर ओल्ड असं लिहा ब्रॅकेटमध्ये ओल्ड बॅड डेट्स किती दिलेले आहे 650 रुपये आहे. आणि त्याखाली काय असणार की ॲडजस्टमेंट बघा ॲडजस्टमेंट नंबर 5 नवीन बॅड डेट्स दिलेले आहेत. तर आपण काय करतो त्यात ऍड करतो आपण ऍड न्यू बॅड डेट्स. ऍड न्यू बॅड डेट्स किती दिलेले 1,000 रुपये दिलेले आहेत. तर 1,650 रुपये हे आन्सर आउटला येणार आहे. त्यानंतर डेटर्स एक अमाऊंट आहे. आपण इथं सॅलरी डेटर्स एक राहिलेला अमाऊंट आहे. सॅलरी डेटर्स किती अमाऊंट आहे बघा 25,000 रुपये आहे. ते इनरला घ्यायचं आहे. डेटर्स 25,000 इनरला घ्यायचं आहे. आणि आता आपण जे बॅलेन्स आपण काय केलं ओल्ड आणि न्यू ऍड करून आपण आउटला घेतलेला आहे. इथं आपण डेटर्सच्या 25,000 अमाऊंट मधून कुठली अमाऊंट मायनस करायची बॅड डेटची नवीन अमाऊंट आपण मायनस करायचं आहे. न्यू बॅड डेट्स किती आहे मग न्यू बॅड डेट्स अमाऊंट आहे किती 1,000 रुपये आपण मायनस करणार आहोत. 1,000 मायनस करून किती येतं आउटला 24,000 रुपये अमाऊंट येणार आहे. किती 24,000 रुपीस अमाऊंट आउटला येणार आहे. त्यानंतर पुढे आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पुढे घेतो आपण
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण घेणार आहोत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं किती 1200 रुपये अमाउंट येणार आहे. त्यानंतर परचेस आहे. परचेस किती दिलेले आहेत 32,000 32,000 रुपये आहे. त्यानंतर वेजेस आहे. वेजेस किती दिलेले आहेत बघा 2,800 रुपये. इनर घ्या तर ऍडजस्टमेंट आहे. ऍडव्हान्स आहे तर आपण काय करणार आहे ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड असतं. ऍडव्हान्स म्हणजे प्रीपेड असतं आपण ते मायनस करायचं आहे. ऍडव्हान्स किती आहे बघा ऍडव्हान्सची अमाउंट 1,200. तर मायनस करून किती येणार आहे 1,600 रुपये अमाउंट आउटला येणार आहे. त्यानंतर जी वेजेस हे जी ऍडव्हान्स अमाउंट आहे हे आपण कुठे घेणार आहोत परत असेट साइडला आपण घेणार आहोत. असेट साइडला काय घेणार आहोत आपण ऍडव्हान्स वेजेस म्हणून आपण घेणार आहोत. ऍडव्हान्स वेजेस किती येणार अमाउंट ऍडजस्टमेंट 1,200 रुपये अमाउंट येणार आहे. किती 1,200 आउटर. त्यानंतर पुढे आहे सेल्स रिटर्न जे आपण इथं घेणार आहोत इनरला. सेल्स रिटर्न किती अमाउंट आहे 1,800 रुपये. हे झालं ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडची माहिती आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन्स जे आहे आता क्रेडिट बॅलन्स पहा. कॅपिटल बॅलन्स दिलेले आहे सोनल आणि मिनलचा किती आहे 35,000 आणि 35,000. 35,000 आणि 35,000 रुपीस हे कॅपिटल बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घेतलेला आहे. त्यानंतर सेल्स अमाउंट आहे. सेल्स किती आहे बघा 47,200 रुपये अमाउंट आहे. 47,200 मधनं आपण 1,800 मायनस करायचं आहे. तर बघा किती येतं 47,200 मायनस किती 1,800 म्हणजे किती येतं 45,400 रुपये अमाउंट येणार आहे. किती येतं 45,400 रुपये अमाउंट येतं आउटला. त्यानंतर पुढे आहे सन्ड्री क्रेडिटर्स. कुठे येतं लायबिलिटी साइडला आपण घेतो. सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट आहे 29,000 29,000 रुपये अमाउंट येणार आहे कुठं लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतर बिल्स पेएबल आहे. बिल्स पेएबल अमाउंट किती आहे बघा बिल्स पेएबलची 7,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बँक लोन सुद्धा लायबिलिटी साइडलाच येतं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला किती येणार आहे बँक लोन. बँक लोनची अमाउंट किती आहे बघा 20,000 रुपये अमाउंट आहे. 20,000 रुपये अमाउंट आहे 20,000. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय डिस्काउंट रिसिव्ड बाय डिस्काउंट रिसिव्ड किती येतं 1,500 रुपये अमाउंट आहे 1,500 रुपये. त्यानंतर परचेज रिटर्न्स आपण कुठे घेतो परचेज खाली आपण घेणार आहोत किती 2,200 रुपये अमाउंट आहे. तर 32,000 वजा केल्यानंतर 29,800 रुपये आउटला येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व इन्फॉर्मेशन काय असेल ट्रायल बॅलन्स मध्ये जो आहे आपण सगळं ट्रान्सफर इथं
केलेला आहे. नेक्स्ट आहे जो ऍडजस्टमेंट्स आहेत बघा, काय दिलेलं आहे खाली क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे किती 29,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. 31 मार्च इथं 2019 करायचं आहे, 2010 झालेला आहे चुकून, इथं 19 करायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी. 2019 किती येतं 29,000 रुपये येणार आहे. 31 मार्च 2019 ला 2010 चं 2019 करा, 2019 किती आहे 29,000 रुपये. पुढे येणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेणार आहोत. क्लोजिंग स्टॉक 29,000 आणि परत कुठे येतं बॅलन्स शीटच्या असेटला आपण क्लोजिंग स्टॉक घेणार आहोत. बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक किती येतं 29,000 रुपये येणार आहे. 29,000 रुपये अमाउंट येणार आहे. 29,000. त्यानंतर जे ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी आपण घेतलेला आहे, वेजेस घेतलेला आहे, डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. कुठे घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर डेप्रिसिएशन्स मग किती विचारलेला आहे लँड अँड बिल्डिंग वरती टू डेप्रिसिएशन असं लिहा. टू डेप्रिसिएशन अंडरलाइन त्यात लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किती अमाउंट आहे लँड अँड बिल्डिंगची अमाउंट वरती दिलेला आहे 50,000 रुपये अमाउंट आहे. 50,000 इंटू किती टक्के सांगितलेलं आहे 5% सांगितलेलं आहे. 5/100 किती येतं 2,500 रुपये अमाउंट येणार आहे. किती 2,500 रुपये आन्सर येतं. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी अमाउंट बघा. प्लांट अँड मशिनरी मशिनरीची अमाउंट किती आहे वरती 22,000 आहे. 22,000 इंटू किती टक्के सांगितलेलं आहे 10% सांगितलेलं आहे. 10/100 किती येतं 2,200 रुपये अमाउंट येतं. दोन्हीची बेरीज 4,700 रुपये आपल्याला आउटरला घ्यायचं आहे. ती 4,700 रुपये ही डेप्रिसिएशनची अमाउंट आउटरला येणार आहे. त्यानंतर पुढे आहे हे डेप्रिसिएशन पुढे येणार बॅलन्स शीटला आपल्याला मायनस करायचं आहे. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग 2,500 रुपये. तर आउटरला किती येणार 47,500 रुपये अमाउंट आपण घेणार आहोत. किती 47,500 रुपये अमाउंट आपल्याला घ्यायचा आहे आउटरला. सर्व विद्यार्थी लक्षात ठेवा 50,000 मधून किती मायनस करणार आपण 2,500 रुपये मायनस करायचं आहे. आउटरला किती 47,500 रुपीज येणार आहे. 47,500 रुपये ही आउटरला येणारी अमाउंट आहे. त्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी मध्ये किती मायनस करायचं आहे 2,200 रुपये मायनस आपण करणार आहोत. तर 2,200 रुपये मायनस केल्यानंतर किती येणार आहे 19,800 रुपये अमाउंट येणार आहे. किती 19,800 रुपये अमाउंट आउटरला येणार आहे. किती 19,800 रुपीज ही अमाउंट आउटरला येणार आहे. तर पुढे आहे बॅड डेटची अमाउंट्स आहे. बॅड डेटची अमाउंट्स 1,000 सांगितलेला आहे. ते आपण ऑलरेडी घेतलेला आहे. बॅड डेट्स ओल्ड आणि न्यू बॅड डेट्स आपण एकत्र ऍड करून आउटरला आपण घेतलेला आहे आणि बॅलन्स शीटला आपण डेटर्स मधून मायनस केलेला आहे. तर असं ह्या पद्धतीने काय असणार की आपण सर्व इन्फॉर्मेशन्स आपण इथं घेतलेलं आहे. तर आता आपण हे करणार आहोत हा अकाउंट्स क्लोज करायचा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी काय असणार की हा अकाउंट क्लोज करायच्या आधी काय असणार की हे सर्व जे सांगितलेलं आहे हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जे सांगितलेलं आहे ते सर्व माहिती लिहायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंटला जे सांगितलेलं आहे ते सर्व माहिती लिहायचं आहे. आणि कॅपिटल अकाउंटला फक्त एकच अमाउंट आहे पूर्ण कॅपिटल बॅलन्सेस आहे. बाकीच काही
प्रॉफिट व लॉस जे आपण आन्सर काढणार आहोत त्याचा आन्सर तिथं आपल्याला लिहायचा आहे. तर फक्त काय असणार की तुम्ही हे सर्व माहिती ट्रान्सफर करून घ्या आणि क्लोज काय असणार की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. सगळ्यात मेन काय असणार की हा पहिला प्रॉब्लेम आहे. पहिला प्रॉब्लेम असल्यामुळे काय करायला की सर्व विद्यार्थी काय असणार की हे सर्व माहिती त्या 4 अकाउंटला ट्रान्सफर करा. सगळ्यात मेन काय असेल की जरी तुम्हाला इथं थोडंसं हे काय म्हणतो आपण जागा कमी असल्यामुळे अकाउंट्स सगळे काढता आलेले नाहीये, तर माहिती थोडंसं तुम्हाला अनक्लिअर असेल, थोडंसं दिसणार नाहीये, पण तुम्ही काय असणार की लेक्चर्स जे ऐकून काय असणार की तुम्ही ट्रान्सफर करायचं आहे. आणि तुम्हाला ग्रुपला काय असेल की ते कुठला अकाउंट्स कुठल्या जाणार आहे हे मार्किंग करून मी तुम्हाला पाठवणारच आहे. फक्त एक लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंटचा 2 ठिकाणी आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर हे काय असणार की हे सर्व विद्यार्थी समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हा आजच्या लेक्चरमध्ये काय असणार की आपण पहिला प्रॉब्लेम आपण सुरू केलेला आहे, त्याचं ट्रान्सफर आपण पूर्ण केलेलं आहे, फक्त क्लोज आपण अजून करायचं आहे. हे क्लोज काय असणार की तुम्ही हे काय असणार की उद्या आपण ते क्लोज करायचं आहे. फक्त हे सर्व विद्यार्थी काय असणार की ट्रान्सफर करून घेणं प्रत्येकाची ही जबाबदारी असणार आहे. तर प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की तुम्ही जे व्हिडिओ लेक्चर्स असेल ते रोज बघणं हे गरजेचं आहे. तरच काय असणार की तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम्स कळणार आहे. तर अशा पद्धतीनं हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.